सर्वांना नमस्कार. मी आहे स्नेहा जाधव आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. पाहिजे बस. त्या काळामध्ये लक्षावधी सरदार असे होते, कोणाची नावं तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या दृष्टीनं ते कष्ट घ्यायला तयार होते, त्यांच्या शरीर सुखासाठी, त्यांच्या जहागिरीसाठी, त्यांच्या स्वतःच्या ऐश आरामासाठी. मी माझ्या भगवंताच्या कार्यासाठी कष्ट घेणार, मी माझ्या भगवंताच्या कार्यासाठी वेळ पडली तर मृत्यू घेणार, मी माझ्या भगवंताच्या कार्यासाठी संकट मोल लेणार, चालेल. पण नारायणाचा संतोष पाहिजे, भगवंताचा संतोष पाहिजे, हे मनामध्ये ध्येय घेऊन अखंड कार्यरत असलेले एका तऱ्हेनं म्हणावं तर कडवट भगवत भक्त, अशा भगवत भक्ताचं चरित्र आज उद्या एक स्मरण म्हणून असं करायचं. आणि शंभूराजांचं आता चरित्र सांगणं भागच आहे आज उद्या. याचं कारण एकूणच देशाचं राजकारण कोणत्या दिशेनं न्यायचं आहे याचं मार्गदर्शन टीव्हीवर मिळत आहे. की ज्या शंभूराजांना ज्या औरंगजेबाने हालहाल करून मारला, त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्याला श्रद्धा सुमन वाहून आम्ही औरंगजेबाचं कार्य पुढे चालू ठेवणार हे कृतीतून जाहीर केले जात आहे. याच्यावरती शिवाजी राजांवर प्रेम करणारी, संभाजी राजांवर प्रेम करणारी एकही संघटना आणि एकही पक्ष मी मुद्दाम सांगतो खटला सुद्धा करत नाहीत की भारतद्रोही औरंगजेबाच्या पूजनाने त्याचे उदात्तीकरण का. म्हणजे याच्यावरती खटला काँग्रेस राष्ट्रवादी करत नाही, शिवसेना करत नाही, हा राग नाही, भाजपही करत नाही, हेही महत्वाचं आहे. पण अजून देशद्रोह कशाला म्हणायचं याचा निकाल लागायचे. संघही करत नाही, विश्व हिंदूही करत नाही, शंकराचार्यांचं कोणतंही पीठ करत नाही, संभाजी महाराजांवर नितांत प्रेम आहे असं जाहीर करणारी संभाजी ब्रिगेड करत नाही. संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या माणसाच्या कबरीवरची चादर चढवून त्याचं उदात्तीकरण चालू असताना संभाजी राजांवर प्रेम करणारा कोणीही कायदेशीर भाषेत बोलतही नाही. अशा वेळेला मुख्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे. किमान बोललं जरी नाही गेलं तरी सुद्धा किमान शंभूराजांच्या बद्दल, त्यांच्या बलिदानाबद्दल, त्यांच्या देशप्रेमाबद्दल, त्या देशप्रेमापोटी, देवप्रेमापोटी झालेल्या अभिनव त्यागाबद्दल एक नितांत आदर जरी उभा राहिला तरी किमान शंभूराजांच्या शत्रूंचं उदात्तीकरण त्रास देईल, खुपेल तरी आज ना उद्या जिथे खुपते, जिथे दुखते तिथे मग गुप्ते बोलतात अजून असं कधीतरी होईल असा विश्वास बाळगून त्या चरित्राचं थोडंसं गायन करायचं. त्याने औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं. पण आपळेबुवांना संभाजी महाराजांचं चरित्र सांगायची संधी होती ना, आपळेबुवांनी पण टांग मारली. मग केवढ्याला पडली आपल्याला ती. हे तर कोणी नाही सांगितलं की आपळेबुवांनी पण टाकत मारली, कुठंच मजेचं चरित्र सांगितलं, घाबरलंच की. आता कुस्तीकरांच्या साताऱ्यामध्ये येऊन घाबरायचं म्हणजे काय गंमत आहे काय? भोसलेंच्या साताऱ्यात येऊन घाबरायचं म्हणजे काय गंमत आहे काय? आज साहेबोबाकांची भेट घेतली जाऊन. आता नवीन तालमीसाठी 10 लाख रुपये सँक्शन झाले. काकाने मला चांगली बातमी दिली आहे. तेवढ्या आता जुनी तर आली आहेच, वेटलिफ्टिंग पासून सगळी साधनं उपलब्ध केली. आता परत नवीन लाल माती येऊन पडणार आहे मस्तपैकी. आणि सांगितलं मला त्याने नवीन आता तालमीचं उद्घाटन आहे, बुवा यायला पाहिजे बरं, एकदा मला उचलून पाडायला पाहिजे त्याच्यातून. त्याशिवाय म्हणजे तालीम आहे, तालीमीसारखी आहे. फक्त काकांची मात्र खंत आहे, गावातल्या पोरांनी जास्त फायदा घेतला पाहिजे. हे सगळं बरं आहे. तालीम माहुलीच्या लोकांनी बांधायची, आपण नका लाल माती घालायची, त्याच्यावर पाणी घालायचं, एक करायचं. मेहनत बाहेरचीच पोरं करते. आपली पोरं तिथं घुमताना दिसली पाहिजे. पूर्वीची जी प्रथा होती त्या दीपमाळेवर गोटी चढवायची, आता नवीन अनेक पोरांची माहीत पण नसेल. त्या भैरवाच्या मंदिराच्या समोर त्या मोठ्या दगडी गोटे आहेत, त्या खांद्यावर घेऊन दीपमाळ चढून वरच्या तव्यावर ठेवायची. आपल्याकडे स्पर्धा होती ती, की ज्या स्पर्धेने उत्सव एवढा मोठा गाजलेला. पंचक्रोशीतनं पैलवान त्याच्यासाठी येत असत. तर शक्तीचा खेळ आहे, भक्तीचा खेळ आहे. देवाच्या भक्तीसाठी या शक्तीचा वापर हा केवढा मोठा सुवर्ण योग आहे. तेव्हा अशा भोसल्यांची गादी जिथे चालली पुढच्या कालखंडात,
अशा साताऱ्याच्या परिसरामध्ये जर चुकून सरकारच्या वतीनं किंवा इतरांच्या कोणाच्या वतीनं औरंगजेबाचं उदात्तीकरण होत असेल तर जिथे संधी असेल त्या ठिकाणी संभाजी महाराजांचाही परत आठव करणं तो मला एक सामाजिक कर्तव्य म्हणून थोडं का होईना क्रमप्राप्त आहे. मी काही बोललो म्हणून राग मानू नका, कारण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाचा आहे मला माहिती आहे, आणि त्याला त्याच्या पक्षाचा अभिमान असतो, तो असला पाहिजे. मी त्याही बद्दल काही म्हणत नाही, पण फक्त अशा सामाजिक किंवा राष्ट्रीय भयानक अवस्थेमध्ये थोडासा पक्षाचा विचार बाजूला करून अरे याच्यावरती का नाही आवाज उठवला गेला. म्हणजे मौज अशी आहे, शरद पवार साहेबांच्या वरती एक पोस्ट त्या केतकी चितळीने टाकली तर त्या मुलीवरती 200 केसेस दाखल केल्या, आणि संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याच्या अंगावर चादर चढवली ते एक केस नाही. म्हणजे पवार साहेबांना इतकंही महत्व संभाजी महाराजांना नाहीये. पवार साहेबांना कोणी बोललं तर 200 केसेस होऊ शकतात, पण पवार साहेब सुद्धा ज्यांच्या समोर नतमस्तक होतात असे संभाजीराजे, त्यांच्या शत्रूला कोणी कौतुक केलं तर कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही. वाईट असं वाटतं की यावेळेला त्या नेत्यांनी म्हटलं पाहिजे अरे बाबा माझ्या व्यक्तिगत मान अपमान राहू दे बाजूला, संभाजीराजांच्या शत्रूचा सन्मान होतोय हा राष्ट्रीय अपमानाचा विषय, त्याच्यावर पहिला खटला करा. अवघड आहे, मोठ्यांच्या लक्षात येत नाही पण छोट्यांना विसरून चालता येत नाही. यासाठी भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेली आशा पाश निवारोने. आपण वागायचं कसं, बाकीचे सगळे कोण मतदार आपल्याला कोण निवडून देणार, आपलं कुठलं मरायला कोण निवडून द्यायला बसले, आपले वाला एसटीत येईल एसटीतनं मर कुठं मरायचं, तिकडे जाऊन मेले लाल डब्यातनच प्रवास आहे आपला. पण जरी नाही तरी आपण किमान एखाद्या अशा चांगल्या गोष्टीचा जागर करावा की भगवंताला बरं वाटावं. योग्य वेळेला योग्य केलंच बाळा, योग्य वेळेला योग्य काहीतरी केलंच बाळा. भगवंतानी आपल्याला शाबासकी दिली, आपल्या मनाचं समाधान, आपल्या मनाचा आनंद मिळाला, खूपशी गोष्ट झाली. तेव्हा मुद्दाम अभंग यासाठी घेतला आणि चरित्र यासाठी घेतलं. आज शंभूराजांच्या चरित्राचा पूर्वखंड पूर्ण करूया, उद्या उत्तरखंड पूर्ण करूया. अभंगाचे शब्द भक्त ऐसे जाण जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाण. आज आपल्या या उत्सवाला भेट देण्यासाठी आमच्या कीर्तन परंपरेमधले विद्यमान असलेले भीष्माचार्य जे नागपूरचे आमचे मोहन बुवा कुबेर, त्यांची अनेक कीर्तनं युट्यूबवरती कीर्तन विश्वच्याही माध्यमातून अनेक लोकांनी ऐकली आहेत, आणि बुवांना प्रत्यक्ष भेटण्याचा बघण्याचा सगळ्यांनाच एक कुतूहल योग होता. परवा जाहीर केलं होतं की बुवा येत आहेत म्हणून. अनेकांनी त्यांची अनेक कीर्तन सुंदर सुंदर अशी ऐकली आहेत, आणि आता आम्ही कीर्तन विश्वच्या माध्यमातून, हा तो जो युट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून सगळ्याच कीर्तनकारांची वेगवेगळी कीर्तनं त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला उपलब्ध केली आहेत. पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू होता म्हणून मनात असं आलं की दर महिन्याला एक अज्ञात क्रांतिकारकाचं चरित्र द्यावं. पण चरित्रच अज्ञात होतं, पद कोणाच्या काकाला माहितीत, त्याच्यावर लिहिलेलीच नाहीत पद. तेव्हा अशा या सगळ्या अज्ञात 10-12 क्रांतिकारकांच्या चरित्रावर बुवांनी स्वतः पद तयार केली आणि त्यावेळेला माझ्या हाती दिली, आणि आज त्याचं 2 कथांचं विमोचन सुद्धा झालं. आता 3री कथा आपल्यासमोर येईल. तेव्हा कीर्तनामधलं कवी कुलगुरू कालिदास रामटेकचं विद्यापीठ, ज्यांनी कीर्तनाचा 5 वर्षाचा BA-MA हा कोर्स डिझाईन केला, त्याची सुद्धा नागपूरची विदर्भ बाजू या सगळ्या भागातली सगळी धुरा अनेक कीर्तनकारांच्या बरोबरीने ज्यांनी सांभाळली असे मोहनबुवा कुबेर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आपल्या विश्वस्थांना विनंती करतो त्यांनी त्यांचाही पुष्पहाराने स्वागत सत्कार करावा. या
कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. माहुली ग्रामपंचायतीकडून आपलेबांचा सत्कार करू दे. करा. ते सत्कार घेऊनच आले ते. बरं वाटतं शिवाला या साहेब. त्यावर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाच वेळेला भजन करूया. मी आता जे वक्तव्य केलं ते माझ्या अल्पमतीनं ज्ञानाने केलं. का सांगतो की एखाद्या वेळेला एखाद्या संस्थेकडून किंवा पक्षाकडून तक्रार दाखल झालीही असेल, माझ्यापर्यंत ते पोचलेलं नाही म्हणून मी खंत व्यक्त केली. पण असं समजा आपल्या कानापर्यंत पोचलं असेल तर आपण मला कळवायला हरकत नाही की नाही याने बाबा तक्रार दाखल केली आहे या विषयावरती. पण एकूण चित्र भयान आहे. की खुलेआम कोणीही आपल्याला येऊन धमकी देते आणि शांतपणे ऐकण्यापलीकडे तुम्हा मला आता रस्ता राहिलेला नाही. असो, आपल्या या पूर्वजांचं बलिदान आणि भगवंताचे आशीर्वाद ते वाया जाणार नाहीत. निश्चितपणे ह्या गोवर्धन आपल्याला उचलता येईल. भगवंत सर्व शक्तीनिशी मदत करायला उभा आहे. आपण आपल्या काठ्या फक्त त्याला सहयोगासाठी दिल्या की पुरेशा आहेत. भजन करूया. चरित्र भागाकडे वाटचाल. रघुपती राघव राजा राम तीर्थ पावन सीता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर बंधू वर्गाने म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बंधू वर्गाने म्हणू नका, माता भगिनींचा आवाज. हरे राम 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की शुद्ध द्वादशी हो शुद्ध द्वादशी शुद्ध द्वादशी शुद्ध द्वादशी शुद्ध द्वादशी आणि ज्येष्ठ मास शुद्ध द्वादशी आणि ज्येष्ठ मास शुद्ध द्वादशी आणि ज्येष्ठ मास शंभूराजाचा जन्म एक खास पुरंदर किल्ला धन्य धन्य झाला पुरंदर किल्ला धन्य धन्य पुरंदर किल्ला धन्य धन्य झाला शिव शंभू रुद्रची अवतारा शिव शंभू रुद्रची अवतारा 1630 साली शिवरायांचा जन्म आणि शिवरायांच्या वयाच्या 27व्या वर्षी त्यांना झालेला हा युवराज पुरंदर किल्ल्यावर ज्याचा जन्म पुरंदर किल्ल्यावर जन्माला आलेले हे युवराज बाळराजे यांचं जेव्हा बारसं करायचं ठरलं तेव्हा जिजा मातोश्रींनी खूप हट्ट धरला की यांचं नाव संभाजी असंच ठेवावं. खरं म्हणाल तर शिवाजी राजांना हे नाव नको होतं. याचं कारणही होतं. त्यांच्या डोळ्यासमोर असलेल्या इतिहासात संभाजी नावाची 2 माणसं अशी होऊन गेली होती की जी आपतेष्टांकडून फसवली गेली होती आणि अकाली मृत्युमुखी पडली होती. त्यातले एक तर शिवाजी राजांचे थोरले बंधूच होते. शिवाजी राजांचे थोरले बंधू त्यांचंही नाव संभाजीच होतं. शहाजी राजे म्हणजे शिवाजी राजांचे वडील ते आदिलशहाकडे नोकरी करत होते आणि अफजल खान सुद्धा आदिलशहाकडेच नोकरी करत होता. पण शहाजी राजांच्या पराक्रमाने त्यांनी दरबारामध्ये प्रचंड सन्मान प्राप्त करून घेतला होता आणि भोसल्यांना मिळणारा सन्मान खानाला पसंत नव्हता. काहीतरी करून या भोसल्याची खोड मोडायची हे मनामध्ये सातत्याने चाललं होतं आणि याची परिणती अशी झाली. दक्षिण प्रांतामध्ये कनकगिरी नावाचा एक किल्ला होता. तो आदिलशहाला जिंकायचा होता. हा किल्ला जिंकून घेण्यासाठी दोघांना कामगिरी दिली. एक संभाजीराजे भोसले म्हणजे शहाजी राजांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि त्यांना सहाय्यक अफजल खान. या दोघांनी मिळून कनकगिरीला वेढा घातला. पायदळ आणि घोडदळ हे सगळं संभाजी राजांनी सांभाळायचं होतं आणि तोफखाना अफजल खानाने सांभाळायचा होता. कनकगिरीवरती मारा करता येईल अशा तोफा लावल्या. पण कनकगिरीचं वाटोळं व्हावं तसं भोसल्यांचंही वाटोळं व्हावं हे जे अफजल खानाच्या डोक्यात सारखा घुमघुमणारा भोंगा होता. परिणामी आपल्याच माणसाकडून अफजल खान आपलाच असं मी आता का म्हटलं कारण ते एकाच दरबारातले होते. एकाच बादशहाचे नोकर होते. हा शहाजी राजे निजामशहाकडनं लढतायत. अफजल खान आदिलशहाकडनं लढतोय तर दोघं एकमेकाची वैरी असू शकतात. दोघांचं ऑफिस एक, हेड ऑफिस एक, मालक एक, पगार देणारा एक. त्या अर्थाने एकाच दरबारामध्ये असलेली ही 2 माणसं युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये अफजल खानाने मुद्दाम तोफेचा नेम असा लावला की पायदळाला सूचना देणारा ऐन हातातोंडाशी आलेला 19-20 वर्षाचा संभाजी राजा चिंध्याहून उडाला आकाशात आणि गेला. जिजाऊ मासाहेबांच्या जीवावर एवढा आघात झालेला. शिवाजी राजांना हा सारा इतिहास ठाऊक. म्हणून ते सांगत होते मासाहेब कशाला हे नाव परत.
आप्तेष्टांकडून तो फसवला जातो आणि अकाली मृत्युमुखी पडतो. हे ज्या नावाचं भविष्य, ते भविष्य ह्या लेकराच्या मागे का लावायचं? पण आईंची इच्छा अशी होती की नाही, त्या काकाची यादगार राहिली पाहिजे, म्हणून हे नाव ठेवा. नाव ठेवलं. पण शंभू ऐसे नाव ठेविले, दुर्दैव पाठीस लागले. आईचे दूध आडले, दूध आई आडले. बारस झालं आणि दुर्दैव सुरूच झालं. महाराज आईचं दूध आटलं. शंभूराजांच्या आईचं नाव सईबाई. शिवाजी महाराजांची एकूण 8 लग्न झाली होती. त्यातल्या थोरल्या राणी साहेब सईबाई. थोरल्या राणीचा हा प्रथम पुत्र, पण तरी सुद्धा त्याला 3 बहिणी होत्या, सकू, राणू, अंबिका. या 3 मुलींच्या नंतर चौथं झालेलं बाळणपण आईला सोसलं नाही. दूध आटलं. धाराऊ नावाची वेगळी दूध आई आणावी लागली. आणि अशक्तपणा सईबाईच्या अंगात इतका होता की वयाच्या 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हे जे आईच्या अंगा खांद्यावर खेळायचं वय, त्या काळात सई त्याला उचलून सुद्धा घेऊ शकत नाही, अशी गलितगात्र होऊन पडली होती. अगदी 2 महिन्यापासूनच मातृसुखाला अंतरला. शिवाजीराजांच्या डोळ्यासमोर सार भविष्य तरळत होतं. मासाहेब एवढ्यासाठी नाही म्हणत होतो. शंभूराजे 2 वर्षाचे असताना अफजल खानाची स्वारी आली, जी आपण मोठी शेर शिवाजी चित्रपटामध्ये स्वारी बघतो. 2 वर्षाचे शंभूराजे. आणि इथे सईबाईची प्रकृती इतकी तोळामासा झालेली, आता राहते का नाही राहत अशी अवस्था. बरं, झुंज मांडण्यासाठी प्रतापगडकडे जाणं भाग होतं. अशा वेळेला राजगडावर सईचा निरोप घ्यायला शिवाजीराजे आले. मात्र सईचा निष्पर्ण झाल्यासारखा तो हात हाती घेतला. आता अंगावर कुठलेही अलंकार उरले नव्हते. अलंकारही सोसवत नाहीत अशी अवस्था होती. राजाने म्हणावं, सई, कंटाळीस का ग एवढ्यात माझ्या संसाराला? आणि सईबाईने सांगावं, तुमच्या सहवासाला सोडून कोणाला जावेल? शरीर ऐकत नाही. राजा, एक विनंती ऐकाल? बोल सई. जगामध्ये कितीही दुःख झालं तरी ते आईपाशी मोकळं करता येतं. कितीही अपमान झाला तरी आईच्या कुशीमध्ये तोंड लपवून तो अपमान विझवता येतो. पण आता माझ्या शंभू बाळाला त्याचं दुःख मोकळं करायला आई नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला कितीही दुःख झालं, तुम्हाला कितीही यातना झाल्या तरी तुमचं दुःख दूर करायला, तुम्हाला कुशीत तोंड लपवायला आई आहे. माझ्या शंभूला आई नाही. यापुढे हा एकला जीव तुमच्या पदरात टाकला. वडीलही तुम्हीच, आई पण तुम्हीच. सईला आश्वासन देऊन शिवाजीराजे बाहेर पडले. पण प्रतापगडला जाईपर्यंत सईबाईंची जीवन ज्योत मालवली. वयाच्या 2ऱ्या वर्षीच मातृसुखाला पारखा झालेला संभाजीराजा, मासाहेब नको होतं हे नाव, नको होतं. मासाहेब नको होतं हे नाव. वचन तर दिलं, पण ते सांभाळायला राजे होते कुठे घरी? अफजल खानाची स्वारी संपत नाही तोवर सिद्धी जौहरची स्वारी सुरू झाली. सिद्धी जौहर निपटत नाही तोपर्यंत शाहिस्ते खान अंगावरती येऊन उभा राहिला. शाहिस्ते खान निपटत नाही तोपर्यंत सिंधुदुर्गापासून सगळ्या आरमाराच्या स्वाऱ्या अंगावर आल्या. शंभूराजांचं वय वर्ष 2 ते वय वर्ष 8 म्हणजे मधली जवळजवळ 5 ते 6 वर्ष राजे अखंड युद्धावर होते. एका युद्धातून दुसऱ्या युद्धाकडे, दुसऱ्या युद्धातून चौथ्या युद्धाकडे. अर्थात
हा मधला सगळा कालखंड जिजाऊ मातोश्रीच शंभूराजांना घडवत होत्या. ज्या मुशीतून शिवाजी राजे घडले त्याच मुशीतून संभाजीराजे घडलेत. शंभूराजांना घडवत होत्या आणि शिवाजी राजांना त्यांच्या वयाच्या 6व्या-7व्या वर्षी पुणे सुपे इंदापूरची जहागिरी मिळाली होती. ते जहागीरदार झाले होते आणि स्वतःच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची एक मुहूर्त भेट त्यावेळेला करता आली होती. शिवाजी राजांचं भविष्य वेगळ्या रस्त्याने चालायचं. शंभू 8 वर्षाचा असताना काय झालं, त्याला काही हिंदवी स्वराज्याचं वेगळेपण मिळालं. छे, शंभूराजे वय वर्ष 8 असताना त्यांना औरंगजेबाचं मनसबदार व्हावं लागलं. किमान 5000 मनसबदार. औरंगजेबाचे मनसबदार, होय, औरंगजेबाची मनसबदारी घ्यावी लागली, सरदारकी घ्यावी लागली. वयाच्या 8व्या वर्षी शंभूराजे औरंगजेबाचे नोकर म्हणून मनसबदार व्हावे लागले. कारण औरंगजेबानं अत्यंत कपटी डाव टाकला होता. आत्तावर शाहिस्त खान पाठवला, तो बोट तोडून घेऊन घरी आला. आणि म्हणून औरंगजेबाने हेतुपुरस्सर मिर्झा राजा जयसिंग नावाचा राजपूत पाठवला. प्रचंड मोठी राजपुतांची सेना पाठवली. मनामध्ये हिशोब पक्का होता. राजपूत आणि मराठी प्रचंड झुंजत राहिले तरी औरंगजेबाचं नुकसान काहीच नाही. दोन्ही बाजूने हिंदूंचीच हानी होणार आणि हिंदूंची जेवढी हानी होईल तेवढा औरंगजेबाला आनंद आहे. पण काही झालं तरी मिर्झा राजा लेकाचा हिंदू राजपूत आहे. हा शिवाजी राजाला फितूर झाला तर आपली पंचायत करेल म्हणून मिर्झा राजावर लक्ष ठेवण्यासाठी दिलेर खान पठाण पाठवला. आणि असे मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान दोघ जण महाराष्ट्रावरती चाल करून आले. वय वर्ष शंभूराजांचं फक्त 8 होतं महाराज तेव्हा. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. पातले दक्षिणी माझी घेऊन सेना संभार. कोंडाणा जयसिंग घेरी खान तो पुरंदर घेरी. गरजल्या रणाच्या भेरी युद्धार्थ पुराणी सजला. गडकरी पुरंदर वाटा युद्धार्थ पुराणी सजला. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. मुघलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. कोंडाणा जयसिंग घेरी खान तो पुरंदर घेरी. गरजल्या रणाच्या भेरी युद्धार्थ पुराणी सजला. गडकरी पुरंदर. याच काळात शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांसाठी एक पत्र लिहिलं. ज्यांना मोठ्या अफळेबुवांचं कीर्तन आठवत असेल त्यांना हेही आठवेल की अशी महत्वाची साहित्य कृती सुद्धा अफळेबुवा प्रसारामध्ये आणत असत. ते पत्र जे ऐतिहासिक आहे त्याच्या प्रती करून 25 पैशाला त्या काळात 4 आण्याला ते कीर्तनानंतर सगळ्यांना त्या 25 पैशाला देऊन टाकत. आणि हिंदी राष्ट्रभाषा दिन असतो त्या दिवशी मेले हे पाठ कर. आणि शाळेमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये म्हणून तर दाखव काय शिवाजी राजांची भाषा आहे. अरे वा, म्हणजे त्यांची मातृभाषा मराठी आहे त्याच्यावर तर त्यांचं प्रेम आहेच. त्यांची देवभाषा संस्कृत आहे म्हणून शिवाजी राजांनी स्वतःची राजमुद्रा संस्कृतात केली आहे. शंभूराजांची राजमुद्रा संस्कृतात आहे म्हणजे संस्कृतचा आत्यंतिक आदर आहे. संस्कृतची टिंगल करण्याची अमोल परंपरा काही त्यांनी सांभाळली नाही. अमोल हे नाव अलीकडे वेगळं आहे की जी संस्कृत ह्या विषयावर टिंगलीसाठी प्रसिद्ध आहे. ही असली कुठलीही अमोल परंपरा राजांनी सांभाळली नाही. शंभूराजांच्या पत्नीची सुद्धा राजमुद्रा संस्कृत आहे. शंभूराजांचा तर संस्कृतचा इतका गाढा अभ्यास आहे की पुढच्या कालखंडात शंभूराजांनी संस्कृतचा ग्रंथ संकलित केलाय. नव्हे संस्कृतमध्ये त्यांनी पत्रव्यवहार केले. इतकं देववाणीवर सुद्धा शंभूराजांचं प्रभुत्व आहे. मराठी मातृभाषा आहेच. शिवाजी राजांचंही या दोन्ही भाषांवर इतकं आत्यंतिक प्रेम आहे की शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश नावाचा ग्रंथ निर्माण केला. आपल्या मंत्रिमंडळाला घेऊन कशाला हा ग्रंथ निर्माण केला तर हिंदवी स्वराज्य हे बाकीच्यांच्या पेक्षा वेगळं दिसलं पाहिजे आणि वेगळेपणा तुमचा भाषेतही असतो. किंवा माझी
सरकारी कामं कोणत्या राजभाषेत चालतील ते ठरलं पाहिजे. इथं काहीच ठरलेलं नाही. आम्ही टीव्हीवर बघितलं ना, तो रशियाचा पंतप्रधान आलेला, तो त्याच्या रशियन भाषेत बोलतोय जानत्या, त्याचा दुभाषा, त्याचं भाषांतर सांगतोय. आणि आमचा पंतप्रधान त्याच्याशी इंग्लिश बोलतोय. भारताची राष्ट्रभाषा कोणती? काय गरज आहे इंग्लिश बोलायची? तुम्ही बोला ना हिंदी, तुमचा दुभाषा सांगेल ना काय सांगायचं ते. पण माझ्या देशाची राष्ट्रभाषा सोडून मी दुसऱ्याच्या राष्ट्रभाषेबद्दल कशासाठी बोलायचं? अरे अभिमान नावाची काही वस्तू आहे का नाही? अर्थात जाऊ दे, दिल्लीच्या पंतप्रधानांनी काय बोलावं हा आपला मुद्दा नाही. महाराष्ट्रात काय वेगळं चाललंय? आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात वडील आहेत कुठे? सगळीकडे पप्पा. कुठं गेला पप्पा? मारतोय गप्पा, खातोय उत्तप्पा, गेले पप्पा. काय रे, माझ्या घरात वडिलांना बाबा म्हणायला तयार नाही, आईला आई म्हणायला तयार नाही. मम्मी काय, डॅड. काय शब्द? मी सगळी इंग्लिश डिक्शनरी उलटी सुलटी केली. हा डॅड नावाचा शब्द आहे कुठे? आमच्या इंग्रजी शिक्षकांनी सांगितलं की हा शब्द नाहीच आहे जगात, हा निर्माण केलेला शब्द आहे. मला कशातनं निर्माण झाला हा शब्द? साधारण डेड आणि मॅड याचा संधी केला की तो डॅड तयार होतो. स्वाभिमान संपलेली माणसं. काय स्वतःच्या भाषेचा अभिमान आहे. शिवाजी राजांची हिंदी भाषा सुद्धा अशी जबरदस्त. मिर्झा राजा जयसिंगाला पत्र लिहिताना शिवाजी राजाने लिहिलंय, मिर्झा ये समय हम दोनों में आपस में झगड़ने का नहीं. त्याच्यात त्यांनी स्वच्छ नाव सांगितलंय, वो वही चाहता है कि दो शेर लड़कर घायल तथा श्रांत हो जाए तथा शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. अरे त्याची इच्छाच आहे की दोन सिंहांनी मारामारी करून मरून जावं आणि कोल्ह्यांनी राज्य करावं. आता कृपया कोल्ह्यांनी या शब्दाचा गैरवापर करू नका. वो वही चाहता है. शिवाजी राजे ने हेही लिहिलंय, यदि तू अकेले में मिलता तो मैं तुम्हें वो खत दिखाऊंगा जो मैंने शास्ता खा की जेब से निकाला है. जेब से निकाला है या शब्दाचा अर्थ शाहिस्ते खानावर जेव्हा स्वारी केली शिवाजी राजांनी लाल महालात, तेव्हा त्यांनी फक्त बोट छाटून गेलेले नाही, तिथल्या पत्रव्यवहाराच्या पिशव्या पळवल्या आहेत. आणि पत्रव्यवहारामधल्या पत्रांमध्ये जास्त ह्या सगळ्यांचे संबंध स्पष्ट होत असतात की कोणाचा कोणावर काय विषय चाललाय. तर मिर्झा राजा जयसिंग डोईजड होतोय, त्याला आज ना उद्या मारला पाहिजे असे औरंगजेबाने शास्ता खानाला पत्र लिहिली आहेत. ती शिवाजी राजाला सापडली त्याच्यात. म्हणून ती मिर्झाला सांगतायत, मिर्झा तू मला एकट्याला भेट, मी तुला ती पत्र दाखवतो. तू ज्यांच्यासाठी मरायला तयार आहेस तो काय विचार करतो बघ तुझ्या. कशासाठी याच्यासाठी मरतोयस? मिर्झा काही एकट्यामध्ये भेटायला तयार होईना. त्याला सारखा प्रतापगड दिसायचा. एकट्याला भेटायला गेलो की डिशक्याव. शिवाजी राजा सांगतात, तुला मी असं करीन का बाबा? त्या पत्रामध्ये राजाने हेही सांगितलंय, राजा बनने का शौक मुझे है नहीं, मला राजा नको. मी तुझ्या घोड्याचा लगाम धरून कन्याकुमारी पर्यंत सगळा भारत तुला जिंकून देईन. मी तुझा सैनिक व्हायला तयार आहे, पण इच्छा अशी आहे दिल्लीच्या सिंहासनावर तू बस. मिर्झा राजा जयसिंग जर दिल्लीचा राजा असेल तर त्याचा सरदार व्हायला मला आवडेल, मला सैनिक व्हायला आवडेल. इतकं सगळं लिहिलं पण नाही ऐकलं, नाही ऐकलं, नाही ऐकलं. शेवटी मिर्झा राजांच्या समोर तह करावा लागला. या तहामध्ये 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. एक एक किल्ला जिंकण्यासाठी काय जंग पछाडलं होतं ते त्यांचं त्यांना माहिती. किती लोकांची रक्त वाहिली होती. असे अमूल्य असलेले 23 किल्ले देऊन टाकावे लागले. पण त्याच्यापेक्षा एक अवघड गोष्ट होती, आणि ती म्हणजे हे 23 किल्ले मुघलांना मिळेपर्यंत संभाजी राजांनी मिर्झा राजांच्या छावणीत पोलीस राहायचं होतं. पोलीस राहणे म्हणजे काय? तर राजगडावरून संभाजी राजे थोड्याफार सैनिकांच्या शिबंदीसह मिर्झा राजांच्या छावणीत निवास करतील. कशाला निवास करतील? आपला तह ठरला, तुम्ही मला 23 किल्ले दिले. आता शिवाजी महाराजांचा शिक्का असलेलं एक पत्र तयार होईल त्या किल्ल्यांसाठी. किल्लेदार, असा असा तह झाला आहे, याप्रमाणे हा किल्ला तुम्ही खाली करून द्यावा. पत्र घेऊन मुघलांचा माणूस किल्ल्यावर गेला.
किल्लेदाराने किल्ला खाली करून दिला, प्रश्नच मिटला, मग काही प्रश्न नाही. पण समजा किल्लेदार म्हणाला हे पत्र असलं तरी नाही मानत जा, युद्ध केल्याशिवाय खाली नाही उतरणार, आणि असं 23 किल्ल्यापैकी कोणताही किल्लेदार जरी म्हणाला, किल्लेदार मारला जाईलच. त्याच्या आधी संभाजी मारला जाईल. याला म्हणतात पोलीस धर्म. हे 8 वर्षाचं लेकरू छावणीमध्ये टाळकं उडवून मारलं जाईल. तुम्ही हा जामीन देताय मला 23 किल्ले आम्हाला मिळण्यासाठी. कल्पना करा, दिलेर खानासारख्या क्रूर कर्मा सेनापतीच्या, मिर्झा राजांच्या सारख्यांच्या छावणीत 8 वर्षाचं लेकरू पाठवायचं. काय हृदयावर ताण आला असेल बापाच्या, आजीच्या हृदयावर काय ताण असेल. शिवाजी राजाने स्वच्छ सांगितलं, शंभू, राजाला कर्तव्य आधी असतात, भावना नंतर. राजनीती शिकला आत्मासाहेबांच्याकडून. या नीतीप्रमाणे वागा. मिर्झा आपला माणूस आहे. जरी शत्रूच्या स्थानावर असला तरी अत्यंत कोमल मनाचा माणूस आहे. आम्ही तहाची बोलणी करताना भेटलोय त्याला. आमची सहसा व्यक्तीची पारख चुकत नाही. शंभूराजे, त्यांना प्रेमाने वश करा. संकट आपोआप टळेल. लक्षात घ्या, काही काही गोष्टी असतात या फक्त सूचना द्यायच्या. आता सगळं कसं वागायचं हे सांगत नाही बसायचं. त्यांना प्रेमाने वश करा एवढं सांगितलंय. आता पुढचं तू ठरव. आपले बुवांना चहा आणून द्या इतकंच सांगायचं. या कपात देऊ का बशीत देऊ? चहा द्या. डिप डिप मला देऊ का टिप टिप? आता काय करू या माणसाचं? तपशील तू ठरव. 8 वर्षाचे शंभूराजे पालखीमध्ये बसून भुयांच्या खांद्यावरनं त्या छावणीमध्ये जेव्हा गेले, एवढी भव्य छावणी होती मिर्झा राजा जयसिंगाची. अहो, सगळ्या हिंदवी स्वराज्याचे मिळून सुद्धा एवढं लष्कर नव्हतं. 5-10 लष्कर घेऊन मिर्झा आले होते. लक्षावधी सैनिक, त्यांच्या तोफा, त्यांचे हत्ती, त्यांचे उंट, त्यांचे ते छाब्याने. अर्थात सगळे सैनिक बघत होते. बळीचा बकरा आला. पण कोणतरी किल्लेदार चावटपणा करणार, किल्लेदार मारणार, त्याच्या आधी हे लेकरू इथं मरणार. शिवाजी राजाचा युवराज आपल्या छावणीत मारला जाणार याचाही आनंद होता लोकांना. शंभूराजे जसे पालखीतून पाय उतारा झाले, समोर मिर्झा राजा जयसिंगांना बघितलं. संपूर्ण आयुष्य रणांगणावरच गेलं होतं ते मिर्झा राजांच्या देहावरनं दिसत होता. एखादा विंध्य पर्वताचा कडा बुरुज उभा असावा, असा बुरुजासारखा मिर्झा राजा. गाल दिसणार नाही एवढ्या मिशा, पण सफरचंदासारखे गोरे गरगरीत गाल. अंगावरती अनेक जखमांचे वट, पण राजपुती सौंदर्य म्हणून ज्याला म्हणतात. आहा, साठीचा, पांढऱ्या कल्ल्यांचा, डोळ्यामध्ये माया असणारा असा प्रचंड सेनापती. 8 वर्षाचे शंभूराजे समोर जाऊन उभे राहिले. सगळं सैन्य पाहत आहे. पद्धत अशी आहे की मुजरा करायचा, कोर्निसात करायचा. शंभूराजाने केलं नाही ते. शंभूराजे पटकन गुडघ्यावर खाली बसले आणि आपलं मस्तक मिर्झा राजांच्या चरणावरती टेकवलं. मिर्झाला गहीवरून आला. क्या कर रहे हो बेटा? रे क्या कर रहे हो बेटा? क्या कर रहे हो? यहाँ तो कुर्निसात करते हैं, यहाँ कुर्निसात करते हैं. मिर्झा राजाला सुद्धा नातू होता. मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा म्हणजे रामसिंग, तो दिल्लीचा तसाच मोठा सरदार होता. मिर्झा साठीचा, रामसिंग तिशीचा होता. रामसिंग तिशीचा त्यालाही छोटा पोरगा होता. ही सगळी नातवंड सोडून लढाईवर यायला लागायचो. घरच्यांची काही आठवण येत नाही. संदेश गाणं नको, मुद्दा फक्त घरच्यांची आठवण असायची. आपला नातू डोळ्यासमोर दिसायला लागला. हमारे यहाँ दादाजी को कुर्निसात नहीं करते, प्रणाम ही करते हैं. एका शब्दात त्यांनी मिर्झाला दादाजी केला. हमारे यहाँ दादाजी को, दादाजी म्हणजे आजोबा, हमारे यहाँ दादाजी को कुर्निसात नहीं करते, प्रणाम ही करते हैं. ते दादाजी म्हटल्यावर इतकं बरं वाटलं हृदयाला, इतकं बरं वाटलं. त्या वाळवंटामध्ये एखादा पाण्याचा गोड झरा सापडावा असं कानामध्ये अमृत गेलं. आनंदित झाले मिर्झा.
पटकन उचलूनच घेतला हो त्याला. अरे ये तो हमारा पोता है. आणि त्याला उचलून घेऊन मिर्झाराजे छावणीत गेले. सगळ्या सैन्याच्या उत्साहावर पाणी. आता काय मारणार शंभू राजाला? हे यांचंच नातवंड निघालं आता पुढचं. आणि हा तर त्याचा आजोबा. आजोबा ही वस्तूच वाईट आहे. एक वेळ लेकराला त्रास झाला चालेल, नातवंडांना त्रास झालेला परवडत नाही आजोबाला कधी. अशी एक एक जमदग्नी बघितलेत मी. आजोबा नातवंडासमोर हो. त्यांना त्यांच्या चादरीची घडी मोडलेली आवडत नसेल. असले एक एक प्राणी बघितले. चादरीची घडी पण घडी मोडलेली असली आणि समजा आपण तिथे असलो आणि ते जर टाळकं फिरलं, कोणी घडी मोडली, पटकन नाव फक्त नातवाचं सांगायचं. हे समंत न केलं मग असू दे. नातवंड नांगीच मारते हो त्याचं बिचारायचं. मिर्झा राजांचं प्रेम प्राप्त केलं. प्रतापराव त्यांच्या बरोबर होतेच. शंभू राजा नावाचा छोटा मुलगा आलाय हे लक्षात आल्यावर दिलेर खान भेटायला आला. भेटायला आला तो आला. एक प्रचंड मोठा हत्ती घेऊन आला. छावणीमध्ये दिलेर खान आलेला शंभू राजांनी पाहिला. खरंच भयानक उग्र होता. अफजल खानाची अजून सुधारलेली आवृत्ती. असा प्रचंड क्रूर कर्म असलेला दिलेर खान समोर उभा. असे पिवळे राकट विचकट दात दाखवत हसला. छावणीची कणात वर केली. बाहेर असा प्रचंड मोठा हत्ती उभा होता. शंभूराजे जी, तुम्हें भेंट करने के लिए लाया हो. ये हाथी तुम्हें भेंट. आता मोठ्या माणसांची मोठे आहे ते आपण कुठं म्हणावं. हत्ती छाप. एवढा मोठा हत्ती समोर उभा असलेला आणि दिलेर खानाने खोडी काढली. शंभूराजे, इतना बड़ा हाथी दे जा सकते हो क्या? तू केवढा झाले का? तुझा हत्ती केवढा? एवढा मोठा हत्ती नेता येईल का शंभूराजा तुला? पण शंभूराजे 8 वर्षाची उत्तर देतात. अरे डुलत डुलत तरी चालू शकते मुके जनावर असले. डुलत डुलत परी चालू शकते मुके जनावर असले. किल्ले परिते कसे चालतील किल्ले परिते. किल्ले परिते किल्ले परिते कसे चालतील नवलची वाटे असले. शंभूराजे म्हणतात, अहो दिलेर खान, हे डुलत डुलत हळूहळू तरी का होईना जनावर आहे. ते स्वतःच्या पायाने चालू शकतं. ते रायगडापर्यंत चालत जाईल. मला शंका एकच आहे, आमचे किल्ले हे तुम्ही दिल्लीला कसे नेणार? ठीक आहे, 23 किल्ले जिंकले असं तुम्ही म्हणता, ते दिल्लीला कसे नेणार? म्हणजे या एका प्रश्नात दिलेर खानला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की शेवटी किल्ले इथंच राहायचे, आपण दिल्लीला जाणार आहोत. तुम्ही किल्ले कसे घेऊन जाणार आहात? पुन्हा एकदा नको ती कुडी मिर्झा राजांनी पण काढली. पण अशाला उत्तर देण्यासाठी मना बोलणे नीच शोषित जावे, पण स्वये सर्वदा नम्र वाचे वधावे. काय बोलले शंभूराजे? त्यासाठी पुराण वाचलं पाहिजे, महाभारत माहित पाहिजे. बाळू सांग बरं, हिडिंबा कोण होती? नको वरती बघू, मिळणार आहे सासू म्हणून तुला ती. काय म्हणजे आकाशात बघतोय, हिडिंबा कोण होती तुला माहित नाही रे. महाभारत किती सूक्ष्मतेनं अभ्यासलं होतं. महाभारतामध्ये एक प्रसंग असा आहे की पांडवांना 1 वर्ष अज्ञातवासात जायचं होतं. म्हणजे ते पांडव येथे कोणी ओळखता नाही कामा, असं 1 वर्ष राहायचं होतं. अशा वेळेला ते विराट नावाच्या राजाच्या पदरी राहिले 5ही पांडव आणि द्रौपदी. पण पांडव ओळखले जायचे शस्त्रांच्या मुळे. ती शस्त्र कुठेतरी लपवली पाहिजेत ना, म्हणून शमी नावाचा तो जो वृक्ष होता, शमी वृक्ष होता, त्या विराट नगराच्या बाहेर त्याच्या ढोलीमध्ये ती सगळी शस्त्र लपवून ठेवली होती 1 वर्षासाठी.
1 वर्ष संपलं की ती शस्त्र काढायची, मग त्या शस्त्राला योग्य असलेले बळी घ्यायची, पण 1 वर्ष नाही. यासाठी ती तिथे ठेवली होती, पांडवांच्या अज्ञातवासासाठी ठेवली होती. ही कथा माहीत असल्याशिवाय पुढच्या प्रश्नोत्तराला काही अर्थ नाही. जेव्हा ही कथा माहीत आसपास असलेले मिर्झा राजा विचारतात, शंभूराजे, अरे आम्ही तर ऐकतो तुमच्या वडिलांच्याकडे भवानी तलवार आहे. जी, आणि भवानी तलवार नेहमी यशस्वीच होते म्हणे. मोठा टोमणा आहे. ती भवानी तलवार जर सारखी जिंकतच जाते, मग तह कसा काय केला भवानी असताना तुम्ही? भवानी तलवार कधी हारत नाही ना शंभूराजे. शंभूराजांनी हसून उत्तर दिलं, क्या आहे दादाजी, कितीही जिंकणारं शस्त्र असलं ना तरी काही वेळेला वर्षभरासाठी शमीच्या झाडावर ठेवायला लागतं. मिर्झालाही उत्तर मिळालं, तहाची मुदत 1च वर्ष आहे, पुढं तह हयात हेच आहेत. आपण काही हयात असायची शक्यता नाही. पण इतका हजर जबाबी बेदरकार असा राजा जेव्हा ठरलं की शिवाजी राजाने आग्र्याला जायचं, औरंगजेबाला भेटायचं, पण आग्र्याला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस अत्यंत थाटामाटाने साजरा होणार होता. औरंगजेबाची राजधानी आग्रा नाही, औरंगजेबाची राजधानी दिल्ली आहे, पण त्यांनी मुद्दाम वाढदिवसासाठी आग्रा निवडला होता. आग्रा विशेष नटवलं होतं. दिल्लीच्या मनाने आग्र्यामधली लोकवस्ती कमी असल्यामुळे काबूल पासून ब्रह्मदेशापर्यंत जे औरंगजेबाचं साम्राज्य आहे, या साम्राज्यातली जेवढी माणसं येणार त्यांचे शामियाने करणं, त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं, त्यांच्या सगळ्या घोडदळांची व्यवस्था करणं हे दिल्लीपेक्षा आग्र्याला सहज शक्य होतं. आग्रा नटवण्यासाठी 23,000 गाडे भरून फक्त अलंकार आणले होते असं वर्णन आहे. काय औरंगजेबाचं सामर्थ्य त्यावेळेला असेल. बरं, काबूल पासून, कंदाहार पासून ते ब्रह्मदेशापर्यंत साम्राज्य उभं होतं औरंगजेबाचं. त्याचा 50वा वाढदिवस. मिर्झा राजांची इच्छा अशी होती की या वाढदिवसाच्या आनंदाच्या काळात जर हे दोघं एकमेकांना भेटले तर औरंगजेब शिवाजी राजे यांचा समेट होऊन जाईल. सारख्या सारख्या मारामाऱ्या नको, सारखा सारखा त्रास नको. शेवटी मारामाऱ्या कितीही राजकीय पक्षांच्या झाल्या तरी बळी पडतो सामान्य माणूसच. तर त्याने कळतं कशा दोघांच मारामाऱ्या करा. आणि शिवाजी राजांचा उद्देश आणखीनच वेगळा होता. जर आग्र्याला गेलो आणि या आनंदाच्या भरात का होईना औरंगजेबाची जर भेट मिळाली तर तिथेही प्रतापगडचा रणसंग्राम जर करता आला थोडासा. सगळ्या दक्षिणी मुलखापासून उत्तर मुलखापर्यंत यावनी राज्याचा सगळ्यात मोठा बंध हा फक्त औरंगजेबाचा आहे. तो जर एकदा तुटला, भले त्या गडबडीमध्ये मी मारला जाईल, पण ह्याच्यानंतर औरंगजेबा इतका मोठा राजाच नाहीये त्यांच्याकडे. यावनी राज्य दुसऱ्या क्षणाला खिळखिळ होईल. शक्य झालं तर औरंगजेबाला थोडा जवळून भेटावा असा विचार करून शिवाजीराजे आपल्या शिबंदीसह जे निघाले. राजेही आग्र्याला जाणार, शंभूही आग्र्याला जाणार. मन असं तळमळत होतं. सगळा महाराष्ट्र, सगळे साधू सज्जन भगवंताला विनवतात, नको रे एवढ्या परीक्षा घेत जाऊ, नको रे एवढ्या परीक्षा घेत जाऊ, नको देवराय. अंत आता पाहू प्राण हा सर्व जाऊ पाहे, नको देवराय. तपशील खूप आहे. एक आग्र्याहून सुटका हा सुद्धा 3 दिवसाचा विषय आहे. तपशील नको आता घ्यायला. राजे मजल दरमजल करत आग्र्यापर्यंत पोहोचले. औरंगजेबाची भेटही घेतली. औरंगजेबाच्या सिंहासनासमोर फुर्निसातही केला. 8 वर्षाचे शंभूराजे आश्चर्यचकितून बघतात, आबा इथे फुर्निसात? शिवाजीराजे हळूच सांगतात, या सिंहासनावर जे पूर्वी येऊन गेले पृथ्वीराजापासून पूर्वीच्या धर्मराजांच्या पर्यंत त्या सगळ्यांना मुजरा करून आश्वासन देतोय, आज ना उद्या ह्याला बाजूला करून तुमचा वारस या गादीवर आणून बसवील. यासाठी मुजरा असतो राजे. कुस्तीमध्ये दोघी पछाड करण्यासाठी थोडं वाकावं लागतं. औरंगजेबाला मुजरा झाला. मनात असं होतं औरंगजेबाची जवळून भेट घ्यायची, पण त्यांनी नेमका त्याला लांब उभा केला. मग जो शिवाजी राजाने तांडव केलं त्या दरबारामध्ये, तर शिवाजी राजांची जबाबदारी मिर्झा राजांच्या मुलावरती होती. तो मुलगा म्हणजे रामसिंग. मग अशी बोलतो
क्या राम सिंह ने हाक मार ली, राम सिंह ये क्या हो रहा है, हमारा अपमान हो रहा है, हम बर्दाश्त नहीं कर सकते, मुझे कटार दे दो, मैं खुद मरना चाहता हूं. ठीक आहे, आत्महत्या करायला गेली होती काय? या निमित्तानं जर कट्यार मिळाली असती तो त्या दिवशी औरंगजेबाची पुण्यतिथीच होती. राजांचा नेम आयुष्यात चुकायचा नाही. कट्यार कोण पर्यंत तिथं आणून देणार, ये कैसे हो सकता है, ये कैसे हो सकता है. आणि औरंगजेबाला पाठ दाखवून शिवाजी राजे दरबारातून निघून गेले. काबूल ते ब्रह्मदेश सगळे सरदार नटून फटून आले होते. शंभू राजाला वाटलं काय श्रीमंत आहेत लोक, अशी श्रीमंती आपल्याला मिळेल का. पण शिवाजी राजे जेव्हा गरजले आणि दरबारातून निघाले तेव्हा सगळे चळचळ कापत होते. तेव्हा शंभूराजाला कळलं, अरे खरी श्रीमंती दागिन्यामध्ये नाहीये, खरी श्रीमंती स्वाभिमानामध्ये आहे. हे सगळे नुसते बैलपोळ्याचे नंदी आहेत सजवून आणलेले इथं. पण राजांचा एक कडाडून गेलेला आवाज या सगळ्यांना काफर भरवतो. खरा श्रीमंत माझा बाप आहे हे नाहीच, हे लेखनाला कळलं. म्हणून स्वाभिमान वेळच्या वेळी प्रगट केला राजाने. औरंगजेबाला भेटायला जाताना राजे शिवगंध लावून गेले होते, अंडरलाईन. हो, नाही तर ह्यांच्या पार्टीला जायचं की त्यांच्या टोप्या घाला, त्यांच्या पार्टीला जायचं की सॅन्टा क्लॉसच्या टोप्या घाला. यातल्या टोप्या बंधू धंदे नाही शिवाजीराजांकडे. मी माझा भगवा जिरेटो घालणार आहे, भेटायचं तर भेट, नाही तर घ्याला खाद्यात. मी माझं गंध सोडणार नाही, माझी परंपरा आहे, माझी माळ आहे, मी घालणार. असं नाही आपले बुवा तुम्ही अमेरिकेत गेलात ना की अमेरिकेतल्या माणसांसारखं तुम्ही वागलो पाहिजे. हो का, गधडीची आहे इकडे का, पुढच्या महिन्यात मी निकोबारला पण जाणार आहे. तिथं बिना कपड्याची माणसं राहतात, राहू का तसं तिथं उभं करताना येण्याचं कारभार. तू तुझ्यासारखा राहणार, ते कसे काय राहणार. औरंगजेबाच्या दरबारामध्ये स्वाभिमानानं उभे असलेले शिवाजी राजे औरंगजेबाचा अपमान करून निघाले. आणि औरंगजेबाने त्यांच्या निवासस्थानाला 5,000 पठाणांचा वेढा घातला. मग मात्र मोकलो आस चाहरो उदास मोकलो. काय रे भगवंता तुझी करे. शंभूराजे पण तिथं. आम्हा आता काय करायचं, काय करायचं म्हणजे भगवंत आपल्यावर कसा प्रसन्न होईल यासाठी तळमळायचं. औरंगजेबाच्या प्रसन्नतेसाठी नाही तळमळायचं. मग देव कशाने प्रसन्न होईल, त्याच्यासारखं वागलं ते प्रसन्न होईल. ते सुद्धा तुरुंगातच जन्माला आले होते. आता तेव्हा ते लहान होते, त्यामुळे ते बसतील एवढं टोपलं घेतलं आणि ते सुटले. आता आपले आकार बघता, आपल्या आकाराचं टोपलं बघितलं पाहिजे. नुसतं वाचून का सोडून द्यायचंय कृष्णाचं चरित्र. गोकुळाष्टमीला मथुरेमध्ये कृष्ण जन्माचा मोठा सोहळा होत असतो. त्यासाठी हजारो साधू मथुरेला जातात. या हजारोंच्या गर्दीमध्ये साधूच्या रूपामध्ये घुसलो. कोणाचा बाप ओळखणार आहे आपल्याला, कोणाचा बाप ओळखणार आहे. हे सगळे साधू आधी आग्र्याला येणार, मग मथुरेला जाणार. आग्र्याला आलेल्या साधूंना मिठाई वाटायचे उद्योग करा. मिठाईचे पेटारे जातील आणि असे पेटारे जाता जाता त्यातल्या एका पेटाऱ्याचे भोई या नात्याने शिवाजीराजे निसटले, शंभूराजे निसटले. शिवाजीराजांना बरोबर माहिती आपण निसटलो की आपला शोध कुठे होणार, आग्र्याकडून महाराष्ट्राकडे होणार. आग्र्याच्या वर कोण शोधायला जाईल आपल्याला, शक्यच नाही. जे शत्रूला वाटत नाही ते करण्यात शिवाजीराजे साधूच्या वेशामध्ये आपल्या परिवारासह मथुराच गाठली. मथुरेकडून जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरीकडून खाली कर्नाटक, तिथून गोवा आणि रायगड एवढा प्रवास राजांचा झाला की ज्या रस्त्यावर औरंगजेब येऊ शकत नव्हता. शिवाजीराजे भोई म्हणून निसटले, शंभूराजे फिरायला जातो म्हणून निसटले. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर असलेले हिरोजी फर्जन मदारी मित्र ते दोघं औषध आणायच्या नावाखाली निसटले. आणि रात्रभर पहारा चाललेला आहे. तुरुंगामध्ये फक्त गाद्या, उशा, लोड, टक्के आणि छात्री. सकाळच्या वेळेला तो फुलाद खान नावाचा जो काही अधिकारी होता त्याने सगळ्या सैनिकांना विचारलं शिवाजीराजाची तब्येत कशी आहे. म्हणजे काही कल्पना नाही, संध्याकाळपासून दिसलीच नाहीये. गाढवानं मग पहारे कशाचे करताय, असतीलच ना आतमध्ये, असतीलच ना म्हणजे
मग हिरोजी कुठे गेला? ते औषध आणायला गेले सकाळी सकाळी. मेडिकलची दुकान आता बघतात ते उघडली आहेत. ते मेडिकलला गेलेत. हो, मग ते हे मदारी होतात तो ते हे कुठे गेलेत? ते संभाजीराजे फिरायला गेले, ते रामसिंगाबरोबर फिरायला गेले बाहेर. काहीतरी घोळ आहे. फुलाद खान आतमध्ये कपत्या पावलाने आला. शिवाजीराजे आजारी आहेत म्हणून त्यांनी आम्हाला वार्ता दिली होती, आम्ही त्यांना त्रास देत नव्हतो. शिवाजीराजे ठीक तो हो, ते हंतरुणापर्यंत गेले. हळूच त्या हंतरुणाला हात सुद्धा लावला. राजाजी ठीक तो हो, काही उत्तरच नाही. अंगाला घाम फुटला फुलाद खानाच्या. त्याने जी चादर ओढली, ते आतमध्ये लोड, तक्के, उषा बघितल्यावर जे काही त्याचा चेहरा झाला. अख्खी रात्र 5,000 लोकांची सिक्युरिटी फक्त गादीचं संरक्षण करायला उभी होती. हरामी सगळे तुम्ही क्या यहाँ खडे खरे देख रहे हैं. औरंगजेबापर्यंत बातमी केली. औरंगजेबाने पहिला शक याच्यावरच घेतला, पोलाद खान फितूर असला पाहिजे. तो कसा पडू दिला असताना, जहां मैंने कुछ नहीं किया इसलिए आपको शासन करना पड़ता है. कुछ नहीं किया. अरे शिवाजी राजा सांगतोय की ती मिठाईचे पिटारे पहिल्यांदा त्यांच्या निवासस्थानी आणा आणि मग बाहेर पाठवा. कशाला त्यांच्या निवासस्थानी आणा? दुकानातून थेट चौकात नेता येत नाहीत का साधूंना वाटायला? मधले पिटारे फक्त शिवाजी राजांना दाखवायला आत का न्यायचे, बाहेर का न्यायचे? शिमडपूर सांगेल याच्यात काहीतरी घोळ आहे म्हणून. हे सँक्शन कुठल्या हा अधिकाऱ्यांनी केलं? काही काही गोष्टी वरच्या औरंगजेबापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या. खालच्या खाली कलेक्टर पातळीवर सगळ्या सँक्शन करून घेतल्या गेल्या होत्या. औरंगजेबाला सगळ्यात मोठा त्रास याचा झाला, त्याला जो विश्वास होता की आपण कोणालाही फितूर करू शकतो, आपण काही करू शकतो, ते नेमकं उलट झालं होतं. शिवाजीराजांनी त्याची माणसं फितूर केली होती. औरंगजेबालाही न कळता गोष्टी सँक्शन होतात, महाराज निघून जातात आणि नंतर मला हे सगळं कळतं. कॉर्पोरेशनचा हा काय घोळ चाललाय नक्की? कार, पोर आणि रेशन. आता रेशन कोणाला? 6 अधिकारी निलंबित केले ना औरंगजेबाने त्याच्यानंतर. आणि तेव्हा कळलं की शिवाजी राजांच्या बाजूला अनेक आपले अधिकारी गेले, पण आपण माणसं जी निवडतो ती पैसे टाकून घेतो. शिवाजी राजाकडे पैसे टाकून माणसं जात नाहीत, फक्त शुद्ध चारित्र्यावर माणूस. काय माणसाला जिंकू शकतो तो आदर्श हा राजा शिवाजी राजा. त्या राजाकडे माझी माणसं उभली जातात. काय करू रे, काय करू? भयानक तडफडाट होत होता. त्याने सगळ्या चेकपोस्टना आज्ञा केली, साधूंचे जथे तपासा आणि ज्या जथ्यामध्ये लहान मुलं आहेत ते जथे मात्र अंधार कोठडीत टाका, कारण ते शिवाजीचा जथा असायची शक्यता आहे. त्याच्यात एक लहान पोर आहे 9 वर्षाचा, 8-9 वर्षाचा. मथुरेत गेल्यानंतर राजाने ही वार्ता कळली. राजाने शंभू राजांनाच विचारलं, तुम्ही आमच्या बरोबर राहिला तर प्रवास धोक्याचा होईल, तुम्ही थांबता? 9 वर्षाच्या लेकरं आहे साहेब, म्हणजे अलीकडच्या काळात इयत्ता 2रीतलं पोर, 2री किंवा 3री जास्तीत जास्त, की ज्याला शाळेत सुद्धा पाठवताना आपण हेच 10 वेळा विचारतो, संध्याकाळी 5ला येणार आहे, तोपर्यंत रडणार नाहीस ना? इथं तर कधी याला परत भेटणार आहे मला माहित नाही, त्याला माहित नाही. शंभू इथे थांबता. आपल्या दरबारामध्ये जे मंत्री आहेत मोरोपंत पिंगळे, त्यांचे हे मेहुणे आहेत. यांचं आडनाव त्रिमल असं आहे. हे वैदिक घराणं आहे, घरामध्ये अग्निहोत्र आहे. यांच्या घरामध्ये आपण सुरक्षित राहाल. आणि रायगडापर्यंत जातो, तुमचा मार्ग प्रशस्त करतो आणि सेना पाठवतो, त्याच्याबरोबर या. पण आमच्या बरोबर राहणं थोडं अवघड होईल. आणि मिर्झा राजांच्याकडे जाताना जे आबासाहेब म्हटले होते ते छोटे साहेब आता आबासाहेबांना सांगतायत, आबा तुम्ही सांगितलेलं वाक्य माझ्या पक्क लक्षात आहे. मला कितीही बाबांच्या बरोबर राहावंसं वाटत असलं तरी सुद्धा राजाला कर्तव्य आधी असतात, भावना नंतर असतात. या नियमाला अनुसरून आम्ही थांबतो. चिंता नसावी, लवकर रायगड गाठा. अरे लेकराचा आधार घेऊन राजाने रायगड गाठला. जिजामाऊली म्हणतात तू परत आलास याचा आनंद तर शंभू कुठे आहे? भिंतीलाही कान असतात, रायगडाच्याही भिंतीला गुप्तहेरांचे कान लागलेले असतात. राजा अत्यंत सावधपणे बोलले, मासाहेब काय सांगू, रस्त्यातच शंभू राजांचा मृत्यू झाला. जे अंग टाकलं हुआईना, ओक्सा मोक्षी मासाहेब रडत आहेत. तिथून निघाल्या त्या देवघराशीच जाऊन बसल्या. देवघराच्या पलीकडे प्रचंड पहारे होते. राजे धावत देवघराकडे आले.
आई दिल टाकू नका. अरे काय बोलतोस राजा, माझा गोपाळ कृष्ण हरवला असं काय बोलतोस. आई दिल टाकू नका, शंभूराजे आहेत. पण दरबारात सगळेच लोक आपले नसतात, त्यांच्यासाठी ही अफवा उठली आहे. शंभूराजे गेले हे बाहेर कळलं की कोणत्याही जथातल्या मुलांची तपासणी बंद होईल. आणि मुलांची तपासणी बंद झाली की त्यांना आणणं सोपं जाणार आहे. राजा, अरे पण शंभू गेला हे गुप्तहेरांना कसं खरं वाटावं. श्राद्ध करायचं. प्रत्यक्ष कृती जरी नसली तर रायगडावर जाहीर केलं होतं की शंभूराजांचं श्राद्ध आज होणार आहे. रायगडावरच्या गुप्तहेराने ताबडतोब वार्ता दिल्लीपर्यंत पोहोचवली. ज्याला तुम्हाला मारायचा आहे तो शिवाजी तर पोचलाच आहे, पण त्याचा मुलगा मेलाच आहे, त्याला काय आता तपासता. दिल्लीवरनं धडाधड आज्ञा सुटल्या की कुठलंही मूल असलेला साधूंचा जथा पकडू नका. चेकपोस्ट मोकळी झाली, सैन्य शाखा गेली, शंभूराजांना घेऊन आली. घेऊन येताना त्रिमल बंधू पण आले होते. बराच काळ त्रिमल त्याची काही वरती चेकपोस्टला जरी सगळ्या आज्ञा मिळाल्या, सगळ्यांपर्यंत पोचतात असं नाही, पोचले तरी मागचे ऐकतात असं नाही. या गोदाकाळी पैठणच्या आसपास हे सगळा जथा आला होता. सैन्य शिबिर थोडं लांब थांबायचं, हे यात्रेकरूंचा जथा दाखवायचा, पुढे जातोय पुढे जातोय असं. तो पैठणचा आला ना सुभेदार, कोण लोक आहे? यात्रे करू. ते लहान पोरं बघितलं, ये कौन आहे. हमारा भांजा आहे, हमारा भांजा आहे. संस्कृतचा पहिला व्यासंग तिथे आला. त्यांच्या घरातला भाचा आहे हे दाखवण्यासाठी शंभूराजाने केशभूषा पण तशी केली होती. तर वेदिकाच्या घरातली केशभूषा म्हणजे फुलवात, घेरा आणि शेंडी, अँटीना, घरा शेंडी ठेवलेली, केशभूषा वेशभूषा. वारे वा. तिथे संस्कृतचा अभ्यासही केला होता की मी मंत्र म्हणताना मी यांच्याच घरातलं हे वाटलो पाहिजे ना. ते केशवाय नमः नारायण नमः पासून सगळं तयार. ये आपका भांजा है, एक थाली में भोजन करो तो ही विश्वास रखूंगा. एका थाळीत जेवायला लावतोय हरामखोर. तो त्रिमल सांगतोय, अहो सुभेदार, तुम्हाला इथल्या काही परंपरा वगैरे माहितीत का. आमच्याकडे एकदा मुंज झाली, उपनयन झालं की त्याला आईच्या ताटामध्ये सुद्धा जेवायचा अधिकार नाही. एकदा मातृभोजन झालं की विषय संपला. तो आईच्या ताटातलं उष्ट नाही जेवू शकत, बापाच्या ताटातलं उष्ट नाही जेवू शकत, एका ताटामध्ये नाही जेवायची परवानगी. अशा व्रतस्थ माणसाला त्याच्या डोक्यात काही ते शिरलं नाही. बाकी बडबडा पान, एक थालीने भोजन करू. त्रिमल म्हणले, आहे असं आपली पुण्यतिथी आहे, सगळंच मरतंय, फसायचंच नाटक आलं हो. एवढ्यात पटकन शंभूराजे म्हणाले, पान आणा केळीचे, पान आणा केळीचे, जेवण ते निर्भोग होत असे. समय सूचक ऐसे राजे आम्हासी कैच लाभत से. पान आणा केळीचे. काय पटकन सांगितलंय, मामा केळीचं पान घ्या, छान जेवण करू. मामाच्या लक्षात आलं, दिस इज द आयडिया. केळीच्या पानाला टनेल असतं, त्याच्या मधनं पाण्याची रेख घेतली की ते पान वेगळं हे पान वेगळं. हे या गधड्याला माहित नाही, याचा फायदा कुणी घ्यायचा. मध्ये पाण्याची रेख टाकली, पटकन त्याच्यावर केळीचं पान ठेवलं, इकडं दही भात इकडं दही भात, दोघांनी उरकून खाल्ला. आता ज्यानी नको ती सूचना दिली होती त्याच्या ढोंगरावर चापकाचे फटके बसले. हरामी कुछ भी बोलताय, हे तर बम का बच्चा है, उसके साथ बोलू तो शिव्या घालून गेला ना घरी तिकडं. जेव्हा रायगडावर सगळे पोचले, त्रिमल बंधूंचा सत्कार केला शिवाजी राजांनी की आमच्या मुलाला तुम्ही सांभाळलात, याबद्दल तुम्हाला काहीतरी आहेर केला पाहिजे. त्रिमल म्हणले, निम्मा आहेर यांना करा, ज्यांच्यामुळे आम्ही वाचलोय. एवढी समय सूचकता आमच्याही टाळक्यात आली नव्हती, आम्ही पैठणलाच मरत होतो आजच्या दिवसात. लेकरू तुमचं भयंकर समय सूचक आहे. त्या क्षणाला ते सुचणं, त्या क्षणी ते वापरणं, असा अत्यंत बुद्धिमान असणारा शंभूराजा. पण मनामध्ये असं येतं, ज्यांना जिजाऊ मासाहेब घडवतात आणि जे शिवाजी राजांना धीर देऊ शकतात
बुधभूषण नावाचा राजनीतीवरचा संस्कृत ग्रंथ जे निर्माण करू शकतात असे शंभूराजे पुढच्या आयुष्यामध्ये कधी व्यसनी होतील का? कधी लंपटपणाने व्यवहार करतील का? कधी दिलेर खानासारख्या अशा भयानक शत्रूशी फितूर तरी होतील का? मग ते लंपट, ते व्यसनी, ते फितूर अशा अनेक कथा सातत्याने आम्हाला इतिहासात ऐकायला मिळाल्या. त्याचे पुरावे सुद्धा लोक दाखवतात. बघा या पत्रात असं लिहिलंय, बघा या पत्रात असं लिहिलंय. असं कसं काय त्यांचं चरित्र हनन झालं? का झालं? कोणी केलं? कशासाठी केलं? त्यातले आरोप किती खरे, किती खोटे? आणि शंभूराजांचं जीवन हा काय मोठा प्रचंड आपल्या समोरचा आदर्श. सगळ्या गोष्टी उद्याच्या कीर्तनामध्ये आपल्या समोर स्वच्छ करतो. त्यातला एकही आरोप टिकायचा नाही. तर फक्त मी म्हणतो म्हणून टिकायचा नाही नव्हे, तो कोणत्या आधाराने टिकायचा नाही तेही आपल्या समोर सांगणार आहे. शंभूराजे नुसते निष्कलंक होते असं बोलून उपयोग नाही. कोणत्या पुराव्याने म्हणतोस निष्कलंक होते? आपल्याला घटनाक्रम सांगता आला पाहिजे. आपल्याला त्याच्या मागची कार्यकारण मीमांसा सांगता आली पाहिजे. शंभूराजांच्या सारखा एक दिव्य राजा तुम्हा आम्हाला मिळाला. आज दुर्दैवाने शंभूराजांच्या मारेकऱ्यांचं उदात्तीकरण होत आहे. ठीक आहे, आपण तरी सगळ्या स्वामी भक्तांनी आपल्या मुलांच्या मनामध्ये ती प्रेरणा दिली पाहिजे की बाबा रे, त्याने दाखवून दिलंय की ते औरंगजेबाचा रस्ता सांभाळणार आहे. मग आता किमान आपण तरी ठरवूया, आपण शंभूराजांचा रस्ता सांभाळूया, आपण शंभूराजांचा आदर्श सांभाळूया, आपण शिवाजी राजांचा आदर्श सांभाळूया. आणि इतिहास हेच सांगतो, इतिहास हेच सांगतो की औरंगजेबाचा आदर्श पाळणारे औरंगजेब आयुष्यभर जास्त जगतील, पण शेवटी महाराष्ट्रात मरण पत्करणे आपल्याकडे त्याला भविष्य नाही. आणि छत्रपती शंभूराजे अल्पवयीन असतील, पण हिंदवी स्वराज्याचा झेंडा दिल्लीपर्यंत पोहोचायला पर्याय नाही. हाच इतिहास आहे, हेच भविष्य आहे, हीच वाणी आहे. आणि या निमित्तानं अशा महान त्यागाने महान फळ भगवंत आपल्याला नेहमी देत असतो. महाराज, फक्त एकच वागताना एक पथ्य पाळत राहावं लागतं. माझी ही कृती देवाला आवडेल ना? माझ्या या कृतीनं भगवंत प्रसन्न होतील ना? माझ्या या वागण्याने भगवंताच्या कार्यामध्ये कुठेतरी माझं योगदान होईल ना? बस बस बस, एवढा विचार करून आयुष्याच्या प्रत्येक पावली चालत गेलो म्हणजे मग काय म्हणायचं त्याला? विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे ते धत जन, माता पिता, माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, झाला. आरतीसाठी सारे होऊया. आज या कीर्तनासाठी विशेष उपस्थित असलेल्या कुबेरगुवांचे मनापासून आभार. आपल्या माहुलीकरांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत सत्कार. सर्वांनी गोड कृष्णामाईची आरती म्हणूया. उद्या ललिताच्या कीर्तनाला आपण